तुम्ही विकतचं दही आणताना त्याच्यावरचं लेबल वाचा. इन्ग्रेडियंट्समध्ये मिल्क किंवा मिल्क सॉलिड्स आणि त्याचं जे लॅक्टोबॅसिलस आहे किंवा थर्मोफिलस आहे, म्हणजे जे त्याचं बॅक्टेरियाचे स्ट्रेन आहेत त्याचं नाव दिलेलं पाहिजे किंवा कल्चर्स असं लिहिलेलं पाहिजे. जर नुसतंच मिल्क सॉलिड्स असेल ना लिहिलेलं, तर म्हणजे त्याचा अर्थ हा की त्याने ते दही बनवल्यावर त्याला परत काहीतरी ही ट्रीटमेंट दिली आहे त्याला शेल्फ स्टेबल करायला, की ते अजून आंबट नाही होत. बघ, दह्यामुळे जॉईंट पेन होत नाही. जे गुडघेदुखी ज्यांना असते ते सगळे नाही मी आंबट खात नाही म्हणून दही अवॉइड करतात असं करतात. तसं करायची काही गरज नाही आहे. तुम्हाला म्हणजे दही खाऊन तुम्हाला काही त्याच्या किंवा आंबट खाल्ल्याने तुम्हाला जॉईंट पेन सुरू होणार आहे अशातलाही भाग नाही. पण लाईक आय सेड, गार दही खाऊन काहींना तसं होतं. म्हणजे काहींना मुळातच मे बी सेन्सिटिव्हिटी असते त्याची, तर त्यामुळे त्यांना जरा थोडा त्रास होतो असं. पण ज्यांचे गुडघे दुखत असतात ना आणि जे दह्याला म्हणतात की दही खाऊन माझं पाय ॲक्च्युली दुखतात तर किंवा गुडघे दुखतात, त्या सगळ्यांचं 100% डाएटमध्ये प्रोटीन कमी असतं. नमस्कार, मी अमिता. मी गौरी. वेलकम टू तुमचं आणि आमचं सेम असतं पॉडकास्ट. या पॉडकास्टवर आपण आरोग्य, आहार आणि रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. मी गौरी तुमच्या मनातले काही कॉमन प्रश्न अमिता मॅमला विचारणार आहे. आणि मी न्यूट्रिशनिस्ट अमिता. मला आहार तज्ज्ञ, पोषण तज्ज्ञही म्हणतात. माझ्या 20 वर्षांच्या अनुभवावरून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोपी करून तुम्हाला देणार आहे. आपले खूप एपिसोड झाले. माझ्या आईचं सारखं चालू होतं, दह्याबद्दल काहीतरी विचार, दह्याबद्दल काहीतरी विचार. मग आज आता आज माझ्या आईनीच प्रश्न दिले, आज आपण दह्याबद्दल विचारून टाकू. एकदम प्रायव्हेट पॉडकास्ट एपिसोड आहे म्हणजे आज डेडिकेटेड टू युअर मॉम. बर, ठीक आहे. लोकांच्या मनात असं मिसकन्सेप्शन आहे की दही खाल्ल्याने वजन वाढतं, पण ताक पिल्याने वजन नाही वाढत. असं आहे का? असं आहे. बरं, हे काय आहे? पहिल्यांदाच ऐकते मी असं की दह्याने वजन वाढतं ना ताकाने नाही वाढत असं. बट वेअर मिसकन्सेप्शन्स गोज एनिथिंग इज व्हॅलिड असं. सो तसं काही नाही आहे. इट्स अ मिसकन्सेप्शन लाईक आय सेड. इनफॅक्ट असं काही नाही की दह्यानी किंवा ताकानी कशाने पण तुमचं वजन वाढतं. म्हणजे असं मला जर दही भात खायला आवडतो म्हणजे मग मी त्याच्याने माझं वजन वाढणार आहे अशातला काही भाग नाहीये. वजन तुमचं जर वाढवायचं असेल तुम्हाला किंवा वाढत असेल त्याच्या मागे एकच कारण असतं की तुम्हाला गरजेपेक्षा जास्त जे कॅलरी इंटेक आहे तो तुमचा अति खात राहिलात तुम्ही. आणि एकच दिवस असं नाही, कन्सिस्टंटली बरेच दिवस लाईक ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही एक्सेस कॅलरी इंटेक जेव्हा करता तेव्हा तुमचं वजन वाढतं. नाही तर मी बाकी सगळं ठीक आहे पण आता दही खाल्लं वाढलं 3 किलो वजन किंवा वाढलं 1 किलो वजन असं काही होत नाही. त्यामुळे डोंट वरी अबाउट दॅट. आपल्या घरात बरेचदा रात्री थालीपीठं बनतात, पराठे बनतात, तर मग त्याच्यासोबत केव्हाही दहीच चांगलं लागतं. मग मी दही घ्यायला लागले तर आई म्हणते रात्रीचं दही खाऊ नको. मग ते का? आईला विचारायला पाहिजे रात्रीचं दही का नाही म्हणतेय खायला. पण मोस्ट कॉमनली रात्री दही तू खाल्लं की तुला सर्दी होईल वगैरे असं बिलीफ असतं की लोकांना वाटतं की आपण जर रात्रीचं दही खाल्लं, म्हणजे बरेच पेशंट्स पण असं म्हणतात की नाही ठीक आहे आम्ही सकाळी खातोय पण रात्री नाही दही खाणार, मी रात्री दही खाल्लं मला लगेच सर्दी होते वगैरे असं. आता मुळात सर्दी जे आहे व्हायरल इन्फेक्शन आहे. जसं मी नेहमी म्हणते कोविडनी आय थिंक म्हणजे पूर्ण एवढं पॅन्डेमिक होऊन गेलं पण तरीही आपल्याला कसं लक्षात येत नाहीये की कॉमन कोल्ड किंवा सर्दी खोकला जे आहे हे व्हायरल इन्फेक्शन आहे. तुम्ही काही एक पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला सर्दी होत नाही. बरोबर. पण असं होऊ शकतं की तुम्ही जर गार दही खाल्लंय रात्री तर मग काही लोकांना गार पदार्थांची थोडी सेन्सिटिव्हिटी असते किंवा त्यांना घशात जरा असं खवखवतं जर त्यांनी गार काही खाल्लं तर. आणि मग दॅट इमिजिएटली बिकम्स कोरिलेटेड टू नाही आता मला खवखवलं म्हणजे मला सर्दी होणार असं. तर तसं नसतं. दही खाल्ल्याने तुम्हाला सर्दी होणार वगैरे अशातला काही भाग नसतो. पण जर तुम्हाला खवखवत असेल किंवा गार खाऊन काहींना मायग्रेन ट्रिगर होतात, एकदम अचानक कोल्ड फ्रीजमधनं काढून जर तुम्ही दही खाल्लं तर तुम्हाला मायग्रेन पण होऊ म्हणजे ट्रिगर होतात. त्यांचे तसे मायग्रेनचे वेगवेगळे ट्रिगर असतात कारण. तर तसं हे होऊ शकतं तुम्हाला. मग तसं जर होत असेल तर मग यू कॅन अवॉइड इट. असं काही नाहीये की तरी पण कंपल्सरी खाल्लंच पाहिजे वगैरे. द
द अदर ऑल्टरनेटिव्ह की ते दही जे आहे ते थोड्या वेळ तुम्ही बाहेर काढून ठेवा फ्रीजमध्ये जे ठेवलेलं असतं ते रूम टेम्परेचर आलं की मग खा. दॅट्स ऑल्सो पॉसिबल. बरोबर. अकॉर्डिंग टू यू दही रोज खाल्लं पाहिजे का? हो, अगदी. म्हणजे काहीच त्याच्यात वाईट नाहीये. आणि वेअर प्रोबायोटिक फूड्स गो, म्हणजे आता आपल्याला आपलं गट हेल्थ किंवा आपलं डायजेशन नीट ठेवायला जर ॲज सच काही आपल्याला एक्सटर्नल मदतीची गरज नसते, पण जर आपण नॅचरली अकरिंग प्रोबायोटिक्स जे आहेत ते खात असलो, म्हणजे जसं दही, किमची किंवा केफीर असे जे प्रकार आहेत त्याच्यातनं आपल्याला मिळतात, तर तसं जर इफ इट्स अ पार्ट ऑफ आवर एव्हरीडे डाएट तर त्यांनी आपल्या गट हेल्थवर आपल्याला उपयोगच होतो. म्हणजे इट हेल्प्स इन युअर डायजेशन. म्हणून जर तुम्हाला पोट जरी बिघडलं असेल किंवा लूज मोशन्स होत असतील तर तुम्हाला दही खायला सांगतात बघ, किंवा ताक प्या असं. तर ते का सांगतात? सो दॅट इट गिव्स यू अ लिटल प्रोबायोटिक बूस्ट असं. तर त्यामुळे दही इज लाईक क्वाईट हेल्दी. आणि असं गाईच्या दुधाचंच दही किंवा म्हशीच्या दुधाचंच दही पाहिजे अशातला काही नाहीये. ऑल दही इज मेड इक्वल. कारण इट्स नॉट अबाउट द मिल्क, इट्स अबाउट द कल्चर. म्हणजे त्याच्यात जे लॅक्टोबॅसिलाई असतात, त्याच्यातलं जे स्ट्रेन म्हणजे बॅक्टेरियाचं आहे, तर दॅट इज व्हॉट इज प्रोबायोटिक फॉर यू असं. मग ते तुम्ही म्हशीच्या दुधातलं असो की गाईच्या दुधातलं असो, त्याने काही फरक नाही पडत त्याच्यात. इट्स ऑल द सेम. बट ॲज अ न्यूट्रिशनिस्ट आय वुड ऑलवेज रेकमेंड की तुम्हाला जर म्हणजे लॅक्टोज इंटॉलरन्स नाहीये, ऑल्दो दह्यात प्री डायजेस्टेड असतात ते शुगर जरा, त्यामुळे दुधापेक्षा लॅक्टोज थोडा कमी असतो दह्यात. पण इवन ओव्हरऑल जरी तुम्हाला लॅक्टोज इंटॉलरन्स नसेल तर यू कॅन व्हेरी वेल हॅव दही एव्हरी डे अँड यू शुड. म्हणजे तुम्हाला ते पचत असेल तर. व्हीगन नसाल तर हल्ली कोकोनट कर्ड्स वगैरे पण असे मिळतात. बाजारात हल्ली बरेच प्रकार येतात. व्हीगन कर्ड वगैरे पण मिळतात. दॅट इज ऑल सिम्पली बिकॉज तुम्ही प्रोबायोटिक काही खात राहता, त्याने तुमची पचनशक्ती जी आहे ती नीट राहते. आणि डायजेशन जर तुमचं नीट राहिलं तर पुढे तुमचं जे काही इम्युनिटी आहे किंवा तुम्हाला झोप लागणं वगैरे आहे, ऑल ऑफ दॅट कीप्स बिंग रेग्युलेटेड आणि ते नीट मॅनेज होतं. मग दही पचायला जड असतं का? नाही, असं काही नाही की पचायला जड आहे वगैरे, असं काही नाही. पण जसं मी म्हटलं तसं लॅक्टोज इंटॉलरन्स जर तुम्हाला आहे ऑलरेडी, म्हणजे तुम्हाला दुधाचे कुठलेच प्रकार पचत नाहीत, मग तुम्ही बळबळ दही खा असं नका करू. वेन यू हॅव इंटॉलरन्स, तुम्हाला तरी सपोज गॅस होतोय किंवा लूज मोशन्सच होत आहेत, तर देन यू डोंट नीड टू इट इट. पण तसं काही होत नसेल तर मग यू कॅन व्हेरी वेल इट इट. ते काही अजिबात पचायला जड आहे वगैरे अशातला काही भाग नाही. आणि मग पाश्चराइज दुधाचं दही बनवलेलं चालेल का? ओ, ग्रेट क्वेश्चन, व्हेरी ग्रेट क्वेश्चन. एक पाश्चराइज दुधाचा असतो क्वेश्चन, आणि दुसरं म्हणजे की विकतचं दही की घरीच बनवायला पाहिजे का बाहेरचं पण दही असं चालतं. सो द थिंग इज की तुम्ही पॅश्चराइज्ड दुधाचं जरी तुम्ही दही बनवलं तर पॅश्चरायझेशनचा प्रोसेस हा दुधातले जे मायक्रोबियल लोड असतो, म्हणजे जे ज्याने दूध खराब होऊ शकतं किंवा आपल्याला आजार होऊ शकतात, म्हणजे साल्मोनेला वगैरे जे असतात, जे रॉ मिल्कमध्ये असतात, तर ते घालवायला म्हणून पॅश्चरायझेशन होतं, टू मेक द मिल्क सेफ फॉर अस. म्हणजे अँड अगेन इज द सेम थिंग वेदर इट इज काउज मिल्क और बफेलोज मिल्क, A1 A2 त्यांनी नाही फरक पडत काही. ओके, त्यासाठी ते दूध सेफ करायला म्हणून पॅश्चरायझेशन असतं. दही आपण जेव्हा बनवतो तर तेव्हा त्याच्यात आपण कल्चर घालतो, म्हणजे आपण त्याच्यात आंबट दही, दुधात दही घालूनच दही बनतं की नाही. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही दुधात दही घालून बनवता तर तेव्हा त्याच्यात ऑलरेडी द कल्चर, द बॅक्टेरिया ग्रोज इन दॅट दही. तर त्यामुळे ते काही कमी प्रोबायोटिक, पॅश्चराइज दुधाचं बनवलेलं कमी प्रोबायोटिक आहे किंवा कमी हेल्दी आहे, किंवा रॉ मिल्कचंच बनवायला पाहिजे ते जास्त हेल्दी आहे वगैरे, असं काही नाही. इनफॅक्ट फ्रॉम अ फूड सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे मी रॉ मिल्कचं नाही दही पिणार, मी रॉ मिल्क पीत सुद्धा नाही. कारण मला त्या साल्मोनेलाचं जर इन्फेक्शन झालं तर त्याने जे प्रकार होतात ते मला माहिती आहेत, विच आय डोंट वॉन्ट फॉर मी और माय फॅमिली. त्यामुळे पॅश्चराइज दुधाचंच दही बनवतो घरी, आणि नसेल वेळ तर मग पॅकेट बंद म्हणजे विकतचं पण दही आम्ही आणतो. बट द थिंग टू चेक वेन यू आर बाईंग फ्रॉम द मार्केट ना, कारण जसं तू म्हणाली तसं की मग विकतचं पण चालतं की नाही दही. तुम्ही विकतचं दही आणताना त्याच्यावरचं लेबल वाचा. इन्ग्रेडियंट्स मध्ये मिल्क किंवा मिल्क सॉलिड्स आणि त्याचं जे लॅक्टोबॅसिलस आहे किंवा थर्मोफिलस आहे, म्हणजे जे त्याचं बॅक्टेरियाचे स्ट्रेन आहेत त्याचं नाव लिहिलेलं पाहिजे, किंवा कल्चर्स असं लिहिलेलं पाहिजे. जर नुसतंच मिल्क सॉलिड्स असेल ना लिहिलेलं, तर म्हणजे त्याचा अर्थ हा की त्याने ते दही बनवल्यावर त्याला परत काहीतरी ही ट्रीटमेंट दिली आहे त्याला शेल्फ स्टेबल करायला, की ते अजून आंबट नाही होतं.
टिकाऊपेक्षा ते नाही तर आपण घरचं दही घरी दही जेव्हा बनवतो 2 दिवसानंतर ते दही खूप आंबट होतं, एकदम पक्का आंबट, असं तोंडाला जिभेला असं तुम्हाला चर्र असं होईल. असं इतकं आंबट ते का होतं? कारण त्याला देर इज नो हीट प्रोसेस, त्याला आपण घरी पॅश्चराइज करत नाहीये, त्यामुळे ते अजून आंबट होत जातं. बाहेरचं दही जे असतं तर त्याच्यात जर तुम्ही फ्रीजमध्येच ठेवताय पण तरी ते त्या रेटनी इतकं नाही होत जसं घरचं दही आंबट होऊ शकतं पटपट, बिकॉज कंट्रोल्ड असतं त्याच्यात, म्हणजे द कल्चर इज ऑल्सो कंट्रोल. आणि जर त्याला म्हणजे बनवल्यानंतर त्यांनी पॅश्चराइज केलं असेल तर मग त्याचं म्हणजे लाईक यु नो मोस्ट ऑफ इट इज नॉट ॲज प्रोबायोटिक, म्हणजे आणि त्याच्यात जे तुम्हाला म्हणजे प्रोबायोटिकसाठी तुम्ही दही खाताय ते तुम्हाला त्याच्यातनं मिळत नसतं. सो चेक द इन्ग्रेडियंट्स, इट शुड से लाईव्ह कल्चर्स, किंवा त्या जे बॅक्टेरिया असतात त्याचं नाव लिहिलेलं पाहिजे. सम फॉर्म ऑफ लॅक्टोबॅसिलाई असतं त्याच्यात, किंवा ॲसिडोफिलस हे पण असतात, स्ट्रेप्टोकोकस ॲसिडोफिलस आय थिंक नाव आहे. तर दॅट इज ऑल्सो देअर इन द पॅकेट. असं म्हणजे ते इन्ग्रेडियंट्समध्ये वाचा आणि मगच घ्या. अदरवाईज म्हणजे असं नाही आहे की मी घरी बनवलं तरच ते उत्कृष्ट आहे वगैरे, असं काही नाही. आंबट दह्यावरनं मला आठवलं, आईला कधी ऍसिडिटी झाली तर ती म्हणते आज दही खाल्लं ते आंबट होतं, बहुतेक त्याच्यामुळेच ऍसिडिटी झाली. मग असं काही रिलेशन आहे का की आंबट दह्यामुळे ऍसिडिटी होऊ शकते? काहींना ना लॅक्टिक ऍसिडची सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे तुम्हाला आंबट दह्यामुळे इट्स क्वाईट पॉसिबल की ज्या दिवशी आई आंबट दही चुकून खाते त्या दिवशी तिने जेवणात तेल पण थोडं जास्त असेल, किंवा काहीतरी मसालेदार खाल्लं असेल, किंवा आदल्या दिवशी झोप नसेल झालेली, किंवा जेवणात खूप मोठी गॅप झालेली असेल. ऑल ऑफ दोज आर फॅक्टर्स विच लीड टू ऍसिडिटी, की नाही. तर त्यामुळे तसं काही झालेलं असेल आणि मग इट जस्ट बिकेम लाईक द लास्ट नेल इन द कॉफिन असं. त्यामुळे तुम्ही की मग मी ते आंबट दही खाल्लं म्हणून ऍसिडिटी झाली, एक हे होऊ शकतं. आणि दुसरं आहे की जास्त लॅक्टिक ऍसिड जेव्हा त्याच्यात प्रोड्यूस होतं म्हणजे आंबट दह्यामुळे, तर काहींना त्याने त्रास होऊ शकतो. म्हणूनच आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवतो की ते पटपट अजून आंबट होऊ नये. म्हणून पूर्वीची पद्धत पण अशीच आहे की आज जे लावतोय म्हणजे रात्री लावलेलं दही हे एका दिवसात संपवायचं, मग परत लावायचं रोजच्यासाठी असं, सो दॅट दॅट सायकल कंटिन्यूस. म्हणजे तुमचं कल्चर पण जे आहे ते रिन्यू होत राहतं, म्हणजे विरजण ज्याला आपण म्हणतो, तर ते विरजण तुमचं रिन्यू होत राहतं एव्हरी टाइम. आजच्या दह्यातलं मी नेक्स्ट याच्यात जाते, सो दॅट बिकम्स अ न्यूअर कल्चर आणि एवढं आंबट मध्ये होत नाही. आणि मग दही आणि एखादं फळ एकत्र, म्हणजे समजा मी दह्यासोबत जेवतानाच म्हणावं एक फळ खाल्लं तर ते चालतं का? हो चालतं, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. आणि हल्ली तर असे ते फ्रूट योगर्ट्स वगैरे पण मिळतात, किंवा तोच माझा पुढचा प्रश्न आहे की आपलं दही आणि ग्रीक योगर्ट जे आजकाल आपल्याला बाजारात खूप प्रमाणात बघायला मिळतं, खूप लोक ते स्नॅक म्हणून खातात, मग त्या दोघांमध्ये नक्की काय फरक आहे? दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात जे मायक्रोबियल स्ट्रेन आहेत, म्हणजे जो लॅक्टोबॅसिलायचा जो प्रकार आहे तर तो वेगळा आहे. दे बोथ बिलॉंग टू अ सिमिलर फॅमिली, कझिन्स म्हणता येतील. तर ते वेगळ्या प्रकारचा बॅक्टेरियाचा स्ट्रेन आहे योगर्टमध्ये आणि दह्यात. तर दोन्हीही हेल्दी आहे, दोन्ही इज इक्वली प्रोबायोटिक जर त्याच्यात ते कल्चर्स असतील तर त्या पॅकेटमध्ये असं. आणि हे योगर्टचं जे आहे, म्हणजे असं काही ग्रीक योगर्ट खाल्ल्याने मी एकदम शक्तिमान आणि साधं दही खाल्ल्याने मी म्हणजे नुसता चाचा चौधरी वगैरे असं नाहीये काही. बोथ हॅव अ प्लेस. आणि तुम्हाला ग्रीक योगर्ट नसेल आवडत किंवा नसेल परवडत किंवा नसेल विकत आणायचं तर दॅट इज ऑल्सो फाईन. म्हणजे काही तुम्ही ते खाल्लं तरच तुम्हाला प्रोबायोटिक एकदम उच्च स्तराचे प्रोबायोटिक मिळणार वगैरे असं काही नसतं. सो यू कॅन ऑफर इदर ऑर. ते जे योगर्ट आहे त्याची चव थोडी वेगळी असते, ते एवढं आंबट नसतं जसं आपलं दही असतं, म्हणजे त्याच्यात लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण थोडं कमी असतं. आणि अ लॉट ऑफ टाइम्स दॅट योगर्ट इज ऑल्सो अवेलेबल विथ अ फ्रूट कॉम्बिनेशन. तर तुम्हाला त्याच्यात म्हणजे फ्लेवरिंग असतात मोस्ट ऑफ देम, त्यात काही ते खरं फ्रूट नसतं, पण आपल्याला घरी पण म्हणजे तुम्ही सेट करू शकता ते मिष्टी दोई सारखं, जरा ऑरेंज फ्लेवर्ड वगैरे असं पण. आणि त्यामुळे फ्रूट आणि दही मिक्स करायला काही चॅलेंज नाहीये. स्मूदीज पण बनवतात, मँगो लस्सी वगैरे आपल्या इथे किती फेमस आहे. सो तसं काही म्हणजे त्याच्याने प्रॉब्लेम नाही होत की तुम्ही ते फ्रूट आणि दही मिक्स केलं किंवा त्याचं स्मूदी बनवलं तर. पण तुम्हाला जर मुळात दूध पचत नसेल, लॅक्टोज पचत नसेल, तर मग जसं मी मिल्कशेकचं सांगितलं तसंच याच्यात पण सेम आहे स्मूदीत, की तुम्ही दह्याबरोबर पण फ्रूट केलं तर बिकॉज ऑफ द लॅक्टोज, त्या दह्याने काही नाही केलंय, दह्याला बदनाम नका करू, लॅक्टोज त्याच्यात असल्यामुळे मग तुम्हाला तो त्रास होऊ शकतो इफ यू आर लॅक्टोज इंटॉलरंट. अदरवाईज नो चॅलेंज ॲट ऑल, यू कॅन हॅव इट. एक गोष्टीचं मात्र लक्ष ठेवणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यात,
की जेव्हा आपण फ्रूट फ्लेवर्ड जे योगर्ट असतात ते घेतो की नाही बाजारातून, किंवा इवन दह्याचे पण हल्ली प्रकार मिळतात खूप यू गेट फ्रूट फ्लेवर्ड किंवा असे स्वीटन दही पण मिळतं आपल्याला. तर तसं बघताना त्याच्यात साखर नाहीये ना बघा, चेक, किंवा जर असेलच तर ती 1 चमच्याचा वर नको, म्हणजे शुड नॉट बी मोर दॅन 5 to 10 ग्रॅम, 10 ग्रॅम ॲट वर्स्ट, 5 ग्रॅम ॲट बेस्ट असं. कारण 1 ते 2 चमचे साखरेच्या वर ॲज सच आयडियली स्पीकिंग तर अजिबातच नको. पण जर अगदी तुम्हाला ॲज अ ट्रीट किंवा मुलांना पण किंवा ऑफिसमध्ये जाताना तुम्हाला स्नॅक घेऊन जायचंय, तर मग तेवढीच साखर असली पाहिजे, त्याहून जास्त नको. आणि हो, अजून एकाने मला पेशंटनी पण विचारलं होतं की मी दह्यात साखर घातली तर त्याच्यातले प्रोबायोटिक मरतात का, किंवा दह्यात मीठ घातलं तर त्याच्यातले प्रोबायोटिक मरतात का. दह्यात जर तुम्ही साखर घातली तर ॲज सच ते साखर पण त्या प्रोबायोटिकना खाद्य ठरतं. त्यामुळे आयडियली ऑन पेपर यू आर जस्ट इन्क्रीजिंग द ग्रोथ ऑफ द बॅक्टेरिया. तर त्यामुळे त्याच्याने ते प्रोबायोटिक्स काही मरत नाहीत, पण तुम्हाला अननेसेसरी गरज नसलेले एक्स्ट्रा कॅलरीज तुम्हाला मिळतात ज्याची आपल्याला काही गरज नसते. मिठाचं जर बघशील तर मिठानी ते प्रोबायोटिक्स जे आहेत ते मरू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला त्या दह्याला अजिबात अनपॅलेटेबल होईल एवढं मीठ घालायला लागेल. तेवढं काही कोणी घालत नाही. आपण रायत्यात काय किंवा जर केलं, कोशिंबीर केली, चिमूट बरंच मीठ घालता. आणि जर तुम्ही त्याहून जास्त मीठ घालत असाल तर तुम्हाला हायपरटेन्शनचे प्रॉब्लेम्स त्या मिठामुळे होणार आहे, दह्यामुळे नाही. दह्याला ब्लेम नका करू. आणि असं काही होत नाही की तुम्ही मीठ घालून खाल्लं किंवा, कारण काही लोकांना नाही आवडत, प्लेन दही नाही आवडत, तर मग काय करणार, मग आय वॉन्ट टू इट, मग त्याचा रायता करा, कोशिंबीर करा. आणि मग कन्सर्न असतात, मग अरे आता मी मीठ घातलं, आता मी त्याला फोडणी घातली, आता संपलं सगळं, मेलं, आता नाव इट्स नॉट हेल्दी. असं अजिबात नसतं. इट स्टील रिमेन्स व्हॉट इट इज. तुम्ही बॅक्टेरिया बद्दल तर सांगितलं, पण मग दह्यातनं नेमके न्यूट्रिएंट्स काय मिळतात, आणि आपण समजा त्याचं ताक केलं तर ते न्यूट्रिएंट्स सगळे जातात का त्यातनं? गुड क्वेश्चन. ऍक्च्युली दह्यातनं तुम्हाला न्यूट्रिएंट्स म्हणजे एक तर लॅक्टोज मिळत असतं, म्हणजे जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते मिळतात, थोडं प्रोटीन पण मिळतं. आय वुडंट कॉल दही अ रिच सोर्स ऑफ प्रोटीन, की म्हणजे तुम्ही पनीरच्या ऐवजी दही खायला लागा किंवा चिकनच्या ऐवजी दही खायला लागा असं नाही मी म्हणणार. पण वेअर प्रोटीन इज कन्सर्न ना, म्हणजे आपल्याला जितकं मिळेल, जिथून मिळेल तितकं लेना इज बेटर, असं की म्हणजे काहीच न खाण्यापेक्षा थोडं तरी. तर त्यामुळे दह्यात थोडं प्रोटीन पण असतं. आणि अलॉंग विथ दॅट तुम्हाला जे B12 आहे किंवा D3 आहे तसे पण न्यूट्रिएंट्स दह्यातनं मिळत असतात, जे ॲनिमल सोर्सेस मधनच मिळतात. आता त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही मला B12चे सप्लिमेंट मी सोडून देऊन मी दिवसभर दही खाते, असं नाही, तितकं नसतं त्याच्यात. बट स्टील थोडं का होईना ॲटलिस्ट सम B12 इज गोईंग इन युअर सिस्टम, किंवा D3 पण थोडं तुम्हाला त्या दह्यातनं मिळत असतं. सो दोज आर द न्यूट्रिएंट्स. त्या दह्याचं ताक केल्याने त्याचं सगळं म्हणजे नष्ट होतात का वगैरे न्यूट्रिएंट्स, असं काही होत नाही. पण चॅलेंज किंवा म्हणजे एक फंडामेंटल इश्यू कुठे येतो की तुम्ही ताक, सपोज आता 100 ग्रॅम मी दही घेतलंय, तर त्याला मी डायल्यूट करणार ते आयदर थिक दही असेल, थिक लस्सी असेल किंवा थिक ताक असेल, तर मी त्याला 2 टाइम्स डायल्यूट करणार आहे किंवा 4 टाइम्स पातळ ताक असेल तर. मग ते तेवढं जर तुम्ही पाणीवालं जर ताक पिताय तर मग तुमच्या पोटात तेवढे प्रोबायोटिक जात नाहीत. तर त्यामुळे जर तुम्ही दह्याचं ताक बनवताय तर मग ॲटलिस्ट 2 ग्लास तरी ताक प्या, म्हणजे थोडे तरी प्रोबायोटिक्स तुम्हाला मिळतील. असं. आता आपण सगळ्यात शेवटच्या आणि मोस्ट कॉमन प्रश्नाकडे येऊ की दह्यामुळे जॉईंट पेन होतो का? हो, असं म्हणतात, असा बिलीफ आहे. बघ, दह्यामुळे जॉईंट पेन होत नाही. जे गुडघेदुखी ज्यांना असते ते सगळे नाही मी आंबट खात नाही म्हणून दही अवॉइड करतात, असं करतात. तसं करायची काही गरज नाहीये. तुम्हाला म्हणजे दही खाऊन तुम्हाला काही त्याच्या किंवा आंबट खाल्ल्याने तुम्हाला जॉईंट पेन सुरू होणार आहे अशातलाही भाग नाही. लाईक आय सेड, गार दही खाऊन काहींना तसं होतं, म्हणजे काहींना मुळातच मे बी सेन्सिटिव्हिटी असते त्याची, तर त्यामुळे त्यांना जरा थोडा त्रास होतो असं. पण ज्यांचे गुडघे दुखत असतात ना, आणि जे दह्याला म्हणतात की दही खाऊन माझं पाय ऍक्च्युअली दुखतात तर किंवा गुडघे दुखतात, त्या सगळ्यांचं 100% डाएटमध्ये प्रोटीन कमी असतं. कारण अर्ध्या गोष्टी मग तुम्ही काही कुठला ट्रीटमेंट घ्यायला गेलात किंवा तुम्ही नको मग जॉईंट पेन दुखतंय, मग युरिक ऍसिड जास्त असेल, असं टेस्ट बिस्ट न करताच मग मी कडधान्य बंद करते, मग मी दही बंद करते, ताक बंद करते, असं सगळं बंद करून टाकतात. मग तुम्हाला प्रोटीन मिळणार कुठून? आणि त्यातून जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर पनीर तर तुम्ही रोज खाणार नाहीये. त्यामुळे मग तुम्ही ते प्रोटीन डेफिशियन्सी झाल्यामुळे तुमचं जे एक्झिस्टिंग गुडघेदुखी असते तर त्याचं प्रमाण अजून म्हणजे इट बिकम्स वर्सन, असं त्याचा तुम्हाला त्रास जास्त व्हायला लागतो.
आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. तरी सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की विचारा, किंवा तसं मराठी@gmail.com वर तुम्ही आम्हाला ईमेलही करू शकता. आणि हो, हा पॉडकास्ट, हा एपिसोड सगळ्यांपर्यंत पोचवायचं विसरू नका. सगळ्यांना हे शेअर करा. आमचा जो हा पॉडकास्ट आहे त्याला सबस्क्राईब पण करा, म्हणजे असंच अजून एपिसोड्स बनवायचा आम्हाला पण उमेद येईल. आणि लक्षात ठेवा नेहमी, तुमचं आणि आमचं सेम असतं.